प्रार्थनेला येते तसे त्यांची साथ आहे। 1 महिन्यापासून त्यांचं पुष्कळ डोकं दुखायचं, तसं त्यांचं डोळे दुखायचं, त्यांचं कान दुखायचं, तसं त्यांचं दात दुखायचं आणि तोंडातून त्यांच्या रक्त पडायचं। या त्रासासाठी या आई नाताळच्या दिवशी इथे हजर होती आणि ब्रदरांनी आईंच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला। त्या क्षणी आईना प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही आई म्हणते की 15 दिवस झाले त्यांना काही त्रास होत नाही, तर त्या पूर्णपणे बऱ्या आहेत। म्हणून ही आई प्रभू येशूला धन्यवाद देतात। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। त्यावरून प्रार्थनेला येते। या बहिणीची साक्ष आहे 3 महिन्यापासून तिची खूप कंबर दुखायची आणि त्यामुळे या बहिणीला उठा बसायला देखील खूप त्रास व्हायचा, झोपण्यासाठी पण खूप त्रास व्हायचा। या त्रासासाठी या बहिणीने एका रविवारच्या दिवशी शेवटला आशीर्वाद घेत असताना सेवकांना शिष्टराकडून प्रार्थना करून घेतली। ते प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 2 आठवडे झाले पूर्णपणे बहीण बऱ्या, त्यांना काही त्रास होत नाही। तसेच या बहिणीची दुसरी साक्ष आहे। आजच्या दिवसापासून या बहिणीचं खूप अर्ध डोकं दुखत होतं। ही बहीण म्हणते तिने विश्वासाने घरी प्रार्थना केली, तेव्हा ते प्रार्थनेच्या द्वारे प्रभूचा स्पर्श झाला आणि त्याच्या डोक्याची वेदना थांबल्या होत्या आणि थोड्या काही राहिल्या। ही बहीण म्हणते की आज प्रार्थनेला तोपर्यंत काही वेदना तिला होतच होत्या। आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या बहिणी विश्वासाने भाग घेतला। त्या क्षणी प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि त्याच्या डोक्यामध्ये थोड्या जे वेदना राहिलेल्या होत्या त्या देखील पूर्णपणे निघून गेल्या। आता ही बहीण पूर्णपणे बरे, तिला काही त्रास होत नाही। म्हणजे बहीण प्रभू येशूचे आभार मानते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।